चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात? मजेत आहात ना? असणारच, कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे. पॉझिटिव्ह विचार करत असणार तुम्ही, त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे. श्री स्वामी समर्थ. आता आपण डेकमधून बघणार आहे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे जे डेक आहे त्याच्यातून आपण बघणार आहे श्रीकृष्ण तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर गीतेच्या भगवद्गीतेमधून आपण जो एखादं कार्ड घेणार आहे त्यातून सुद्धा तुम्हाला काय गायडन्स आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एनर्जी पूर्ण चेंज होऊ दे. आयुष्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊ दे. निगेटिव्ह शक्तीचा वावर आहे तो पूर्ण नाहीसा होऊ दे. सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण कोणत्या गायडन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत? कोणत्या देवतांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे? कोणत्या देवतेचा कर्मावरती हिशोब आहे? काय आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये? श्रीकृष्ण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? स्वतःहून आलेला आहे ते कार्ड, असू दे, घेऊयात. यस, श्रीकृष्ण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ओके, चला. बॉटम मध्ये आहे द फुलची एनर्जी आहे बॉटम मध्ये. काली मातेचं आहे पहिलं कार्ड. द चॅरिएट. यस, द चॅरिएट शिवा. द एम्परर. ओके. जस्टिस. ओके. राम आणि कृष्ण दोन्हींचं कार्ड आहे तुमच्यासाठी. जजमेंट. द एम्परर. ओके. द एम्परर आणि द एम्परर पण एक शिवाचा आहे आणि एक साम्राज्ञ असं दोन कार्ड आहेत तुमच्यासाठी. तर चला, मी सांगते आता तुम्हाला एनर्जी पूर्णपणे कनेक्ट व्हा एनर्जीशी, की आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये तुमचं जे स्ट्रगल आहे किंवा श्रीकृष्ण सांगत आहेत की तुमचं जे प्रगती करण्याचा मार्ग जो धरलेला आहे त्यात अचानकपणे काहीतरी तीव्र बदल होणे, अचानक बदल होणे, मुक्त वेळ ना मुक्त काहीतरी अचानक काही गोष्टी जर तुम्ही करत असाल, जर विचार करून करत नसाल कोणत्या गोष्टी, तर अचानकपणे कालिका माता जर तुम्हाला कालिका मातेकडून जर मेसेज असा आहे की कालिका माता जी आहे आपली त्यांच्याकडून मेसेज असा आहे की अचानक गडबड करणे किंवा गोंधळ करणे, प्रत्येक गोष्टीचा विचार न करणे, त्यामुळे तुमची कामं बिघडण्याची शक्यता असते. त्यांचा जो चांगली ब्लेसिंग्स तुम्हाला मिळण्याची शक्यता असते ती कमी मिळताना दिसत आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याच्याकडून कमी टक्क्यात अनुभव आणि कमी टक्क्यात त्याची प्रगती मिळताना कमी प्रमाणात दिसत आहे. आणि गणपती बाप्पा जे आहेत त्यांच्याकडून असा मेसेज आहे तुमच्यासाठी. इच्छाशक्ती बळकट असणे गरजेचे आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्याशी असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांचे महिन्यातून एकदा नामस्मरण करायचे आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थीला जरी अभिषेक गणपती बाप्पांना जरी केला किंवा तुमच्या मनातील काही मनोगत त्यांना सांगितले तरी सुद्धा तुमच्यात निगेटिव्हिटी कमी होताना दिसत आहे. काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यात येताना दिसते आहे. महादेवांचा शिव असा आहे, कमळावरती बसलेला आहे, त्यामुळे त्यांच्या दोन अवतार आहेत. कमळावरती बसलेले आहेत शिव, त्यामुळे कमळ ही लक्ष्मीचं बसण्याचं स्थान आहे. त्यामुळे दोन्ही रूप दिसते आहेत तिथे आणि शांत आहे. म्हणजे तुम्हाला बॅलन्स करणं गरजेचं आहे आपल्या पार्टनरशी आणि आपल्यामध्ये. ह्या दोन्हीमध्ये पार्टनरशी आपल्याला व्यवस्थित बॅलन्स करणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांवरती विश्वास ठेवणे, ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या फॉलो करायच्या आहेत. शिवजींची आराधना करायची आहे. शिव पार्वती म्हणजे दोघांचीही आराधना तुम्हाला करायची आहे. जर फॅमिलीमध्ये कोणता डिस्टर्ब होत असेल, पार्टनरशी तुमचं कनेक्शन व्यवस्थित होत नसेल तरीसुद्धा तुम्हाला एकमेकांची कनेक्ट व्यवस्थित राहायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. शिवजींची पूजा करायची आहे. सोमवारी त्यांना अभिषेक करायचा आहे किंवा सोमवारचा उपवास तुम्ही धरू शकता, ते सुद्धा तुम्ही करू शकता. दोघांनीही धरला तरी चालेल किंवा दोघांच्यापैकी एकानेही धरल्या तरी चालेल.
दुसरं कार्ड असं आहे की श्रीकृष्ण आहेत आणि साक्षात राम आहेत. ह्या दोघांचे कार्ड आहेत. पण रामांचा संदेश आहे तुमच्यासाठी. हां, कायदेशीर वादापासून सावध राहणे. कायदेशीर वाद कुठेतरी तुमच्या आयुष्यात उद्भवताना दिसत आहे. परिवारामध्ये तुमचं लक्ष नसणे किंवा परिवारामध्ये काहीतरी कायदेशीर गोष्टी उद्भवणे. जीवनामध्ये चढ-उतार दिसणे. एखादा धडा काहीतरी शिकवत आहे आयुष्याचं जगताना. अशा काही गोष्टी ज्या आहेत ते रामांच्याकडून संदेश आहे तुम्हाला, की ह्या गोष्टीपासून थोडं सावध राहिलं पाहिजे. जेणेकरून आयुष्यात खूप मोठा स्ट्रगल करावा लागणार नाही तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सरस्वती माता अशी सांगत आहे, की चिंता करू नका. चिंता केल्याने जास्त काहीतरी बिघडवण्याची शक्यता असते. जीवनात मोठ्या निर्णयाची वेळ आली आहे. येस, मोठा काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता ज्या काही गाईडन्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यातून आता कायदेशीर गोष्टी असू देत, पार्टनर आणि तुम्ही या दोघांमधले काही वाद असू देत किंवा जर एखादी काली माताकडून कोणता तरी निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव असेल तुमच्याकडे, तर ते सुद्धा कुठेतरी थांबताना दिसत आहे. काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, आलेली आहे असं सुद्धा दिसतं आहे. प्रेग्नेन्सीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तरीसुद्धा ते आता अस्तित्वात येताना दिसत आहे. पालन पोषण, येस, आपल्या संततीसाठी जर तुम्ही काही करत असाल किंवा काहीतरी करण्याचा निर्णय घेत असाल, त्यातून सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काहीतरी कुठेतरी तुम्ही स्थिर होताय त्या गोष्टीसाठी. अशा काही गोष्टी घडतायत. साम्राज्यिक काल, स्त्रीकाळ म्हणजे ज्या स्त्रियांसाठी मला बोलायला गेलं तरी तुम्ही जर तुमच्या पार्टनर, लेडीज पार्टनरसाठी जर तुम्ही बघत असाल, तर ही एनर्जी तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला खूप खूप चांगली इफेक्ट देणार आहे. प्रेग्नन्सी रिलेटेड, पैशा रिलेटेड काही जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टीतून तुम्ही निगेटिव्ह शक्तीतून बाहेर पडताना दिसत आहे. तर फुलची एनर्जी आहे बॉटममध्ये. काहीतरी चेंज होताना दिसत आहे, काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे, सगळं चेंज होताना दिसत आहे. संपणार आहे मागचा जो अंधार आहे तो मागं सोडून पुढे एका तेजस्वी सूर्याकडे किंवा तेजस्वी किरणाकडे तुमचा वावर होताना दिसत आहे. तर आपण आता गीतेच्या डेकमधून बघणार आहोत आपण. ओके, चला. येस, इथं पण तेच आहे. योगी ओमी सर्वश्रेष्ठ, इतकं 2 कार्ड आलेत बहुतेक. येस, असू दे. दोन कार्ड आलेत. नेतृत्व अच्छा होना चाहिए. कारण नेतृत्व म्हणजे जे आपले आजूबाजूला लोक आहेत त्यांच्यात नेतृत्व तुमचं वाढलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला स्थिरता असणं गरजेचं आहे. नेतृत्व खूप छान असलं पाहिजे, बळकट असलं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत त्या छान क्रिएट झाल्या पाहिजेत तुमच्या आयुष्यामध्ये. योग्य योगी योग्य मे सर्वश्रेष्ठ. येस, म्हणजे योगी ओमे सर्वश्रेष्ठ म्हणजे तुमच्या आयुष्यात जे स्ट्रगल आता तुम्ही पार करत आहे ते कुठेतरी योग्य मार्ग धरला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठेतरी चांगलं व्यक्तिमत्व मिळेल. निगेटिव्ह शक्तीपासून तुम्ही कुठेतरी सावराल. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडल्या पाहिजेत असं गीतेत आहे. भगवद्गीतेमध्ये काही संदेश आहेत ते तुमच्यासाठी गायडन्स आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आता आपण कौलांवरती बघणार आहोत काय गायडन्स आहे, उजवा कौल आहे श्रीकृष्ण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी येस, येस. हे सगळं तुमच्या मनासारखंच होताना दिसत आहे. आयुष्य ज्या मार्गाने चाललेलं आहे किंवा श्रीकृष्ण तुम्हाला जर काय सांगणार असतील तर तुम्हाला ते सगळं फॉलो करायचं आहे. जेणेकरून प्रत्येक देवता तुमच्याशी कनेक्ट राहावेत, चांगले राहावेत. प्रेग्नेन्सी रिलेटेड असू दे, फॅमिली रिलेटेड असू देत, नवरा बायकोमध्ये असू देत किंवा पार्टनर आणि थर्ड पार्टी रिलेटेड काही प्रश्न असू शकतील. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं बॅलन्स क्रिएट झाला पाहिजे किंवा द फुलची एनर्जी आहे. त्यामुळे काहीतरी नवीन चॅप्टर आयुष्यात सुरू होतंय. आणि सरस्वती मातेचं सांगणंसुद्धा असं आहे की जीवनात मोठ्या निर्णयाची वेळ आलेली आहे. त्यामुळे जे आता प्रॉब्लेम मी सांगितलेले आहेत त्याच्यावरती आता काहीतरी सोल्युशन मोठं निघताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन आणि
युनिक असं काहीतरी घेऊन. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ.